धर्मपाल, इथले सर्व सेवकरी, या परिसरात सर्व जन्माला भूमिपुत्र प्रोग्राम जनगणती सर्व पण पवित्र आत्मे सर्व शिवभक्त, रामभक्त, जे सर्व कोणत्याही देवाचे भक्त असं उपस्थित झालात म्हणून या बघा जसं आम्ही शिवकोची उपस्थित बरं का शिवकोची काय म्हणते ना ते पैठणकर की ती सुनील पैठण ते प्रकाश पैठणकर जर टाळीवर विनंती यांचं लक्षात ती कोणत्या संसारात धन्य मोठे संत आहे. शिव शिव अक्षरे दोन जो वदे रात्रंदिन म्हणून आपण संतांच्या प्रमाण आपण सर्व धन्य टाळीवर आपल्या बघा संसाराच्या बघा जीवाच्या सर्वांचं अभिनंदन आहे. जसं तुम्हाला मुलं तसं शंकराला कोण आहे कार्तिक स्वामी आणि गणपती आहे आणि नरोदमय शंकराची कन्याला सोडा नरोदमय सुद्धा. आणि अशा रीतीने मात्र फरक लक्षात घ्या बरं की भगवान शंकराच्या संसारामध्ये परिवारामध्ये एक बघा एकमेव शत्रू एक आहेत. एकमेव शत्रू असलेली मात्र ती आनंदाने राहतात. काय भगवान शंकराच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये एकमेव शत्रू असले सुद्धा आनंदाने राहतात. काय बघा वैशिष्ट्य या भगवान शंकराच्या परिवाराचं घे तुम्हाला कसं तर बघा बरं का भगवान शंकराचं वाहन काय आहे. वाहन काय नंदी महादेव आहे. आणि पार्वतीचं वाहन काय आहे शिव. नंदीचं शिवाचं जमलं का तरी सुद्धा तरी ते एकत्र राहतात की लक्षात येईल. त्याप्रमाणे बघा गणपतीचं वाहन काय आहे. भगवान शंकराच्या गळ्यात काय आहे नागराज. नागराज उंदरात काही जमलं का पण ते एकत्र राहत्या का नाही सर. अजून तिसरा मध्ये लक्षात घ्या कार्तिक स्वामीचं वाहन काय आहे मोर. भगवान शंकर गळ्यात काय आहे नागाचं. मोर काही जमलं का मग ते एकत्र राहत्या की नाही लक्षात घ्या. म्हणून भगवान शंकरा काय म्हणतात का विश्वाद्यम काय विश्वाद्यम विश्वबीजम निखिलम भयहरणम पंचवक्त्र. काय लोक का भगवान शंकर बरोबरी करत जाते बरं का. ते म्हणते भगवान शंकर बम बोले म्हणजे काय घेत होते मग आपण गेला घालते बरं का. आता भगवान शंकराने समुद्र मंथन झालं की त्याला काय काय प्रश्न केलं तुम्ही जे असे बरोबरी करायला पाहिजे त्यांनी जर लोकलच्या एखादं चमचा घेऊन पाहा ना मग समजेल भगवान शंकर पूजांचा. मग मान कोणाला पहिला मान कोणाला आहे पूजामध्ये का मान मिळाला सारा का मान मिळाला भगवान या गणपती बाप्पाला. आपली भारतीय संस्कृती म्हणते मातृदेव पितृदेव. प्रत्येक मुलासाठी बरं का आई वडील कोण आहे भगवंत. हे भगवंत कोण आहेत म्हणून म्हणतो ना कशाला जावं दुरण घडीच पंढरपूर की. मुलांसाठी आपले आई वडील रुक्मिणी पांडुरंग काय लक्षात घ्या आहे की. तसा भाव विचार बघा त्या मुलांमध्ये रोळणं गरजेचं लक्षात. आणि मग जसं त्या गणपती बाप्पाचं आणि बघा कार्तिक स्वामीचं बघा भांडण झालं बघा. कशावरून भांडण झालं माहिती आहे का. गणपती बाप्पा म्हणे माझं लग्न अगोदर झालं पाहिजे आणि कार्तिक स्वामी म्हणे माझं लग्न अगोदर झालं पाहिजे. लग्नाहून दोन्ही भावामध्ये भांडण समजलं ना फरक. कोणाचं भांडण झालं कशावरून झालं मग ते गेले भगवान शंकराकडे. भगवान शंकर मेरी बस की बात नाही म्हणे ब्रह्मदेवाकडे जा. कुठे पाठवलं त्यांना ब्रह्मदेवाकडे जा म्हणे. मी काय तुमचं भांडण बनवू शकत नाही. आणि मग त्या भगवान शंकर आदेशानुसार दोघे कुठे गेले ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने विचार केला हे दोन्ही भाऊ आहे म्हणे माझं भांडण कशावरून आहे लग्नावरून. ठीक आहे म्हणे. मग ब्रह्मदेवाने काय सांगितलं का त्यांना जो बघा अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल म्हणे. काय जो पृथ्वी प्रदक्षिणा अगोदर करून येईल त्याचं लग्न अगोदर डिसिजन दिला कोणी ब्रह्मदेवाने. आता कार्तिक स्वामीने विचार केला आपलं वाहन काय आणि गणपती बाप्पाचं वाहन काय मग कोण अगोदर येऊ शकतं कोण अगोदर येऊ शकतं. आणि मग लगेच बघा कार्तिक स्वामी कशा स्वार झाले मरो. आणि कोण गेले पृथ्वी प्रदक्षिणा. का गेले माझं लग्न अगोदर तर मी पृथ्वी प्रदक्षिणा अगोदर बघा येऊ शकतो म्हणून. आता इकडे गणपती बाप्पा विद्येची देवता की गणपती बाप्पाने विचार केला कार्तिक स्वामी गेले म्हणे कुठं आता मग कुठं मोरावर बसून प्रतिदर्शन निघून.
तर आता आपण कधी जाणं कधी परत येणार. म्हणून बघा गणपती बाप्पाने काही लक्षात द्या. शंकर पार्वती म्हणजे आई वडील एकत्र बसले होते बघा कैलासामध्ये. कुठे बसले होते? कैलासामध्ये. कोण बसले होतं? माता पिता कोणाचे? गणपती बाप्पाचे एकत्र बसले होते. गणपती बाप्पाने काय केलं माहिती आहे का? प्रदक्षिणा. कोणा प्रदक्षिणा केली? प्रदक्षिणी. नुसती प्रदर्शनच केले नाही, पण दर्शन सुद्धा घेतलं. आणि दर्शन घेऊन पुढे हजर झाले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवांनी बघितलं काय गणपती बाप्पा आपल्यासमोर हजर झाले. कार्यक्रमाचा आमचा पत्ता नाही बरं का. लगेच इशारा केला. लगेच डोळे बघा काय डोळ्याने खुणवलं. कोणाला? गणपती. काय खुणवलं? यू आर सक्सेस म्हणे. काय गणपती बाबाला काय? यू आर सक्सेस लक्षात द्या. आणि म्हणून पहिलं लग्न कोणाच झालं? का झालं? कारण धर्मशास्त्र म्हणतो बघा, जो आपल्या आईवडिलांना दर्शन घेईल, काय जो आपल्या आईवडिलांना दर्शन घेईल आणि आईवडिलांना काही प्रदक्षिणा करेल त्याला कोणतं पुण्य मिळेल? कोणतं पुण्य मिळेल? पृथ्वीला प्रदक्षिणाचं पुण्य कशामध्ये आहे? म्हणून विचार बरं का, आईवडिलांनी सेवा आईवडिलांचं दर्शन किती महत्वाचे आहे. आणि म्हणून सर्व बघा इथं जेवढे बसले नाही इथं प्रत्येक जण कोणाचा का कोण आहे? पुत्र म्हणजे मुलगा लक्षात आहे. आणि मग प्रत्येकाला आईवडील आहे काही. मग दररोज बघा प्रत्येकाने काय केलं पाहिजे? मग आज बघा एवढा संकल्प करायचा. आज कोणता संकल्प करायचा? जसं गणपती बाप्पाने काय केलं, आपल्या आईवडिलांचं दर्शन घेतलं आणि मान कोणता सन्मान मिळाला? संपूर्ण या जगामध्ये अग्रपूजेचा मान मिळाला लक्षात घ्या. त्याप्रमाणे या अभिषेकाच्या निमित्ताने मला सुद्धा कोणता संकल्प करायचा? मी दररोज काय करी माझ्या माता पित्यांचं नंतर पुढच्या कामाला लक्षावर का. जो सुपुत्र आपल्या आईला दर्शन घेऊन पुढच्या कामात जाईल त्याचा ॲक्सिडेंट होणार, त्याला हार्ट अटॅक येणार, तो त्याला अवकाळी मृत्यू येणार. अशा मग कोणाला लक्षात का? मुलांनो मुलीनो किंवा इथं बसल्या सर्वांनी दररोज काय करा. भक्त पुरलेचं आपलं उदाहरण माहिती की नाही? भक्त पुरल्याने सुद्धा कोणाची सेवा केली? तिथं कोण आलं होतं? भगवान पांडुरंग प्रत्यक्ष आले होते ना. तरी पुंडलिक आईवडिलांची सेवा करून त्या पांडुरंग मागे पळाले का? त्या पुंडलिकाने काय केलं? काय फेकली? आणि त्या विटेवर कोणाला उभं केलं? कोणत्या सामर्थ्यावर? आई वडिलांच्या. म्हणून प्रत्येक सुपुत्रासाठी आईवडिलांची सेवा किती महत्वाची आहे या बघा. हे ज्ञान त्यामध्ये लक्षात घेऊन आज संकल्प करा. काय संकल्प करायचा? मी दररोज काय करील बरं का, कोणा दर्शन घेईन. कारण माझ्यासाठी माझे आई वडील कोण आहेत? भगवंत आहेत. हा विचार बघा त्यात महत्वाचा आहे. म्हणून ओंकारेश्वर महादेवाच्या मंदिराच्या या अभिषेकाच्या निमित्ताने मंदिर कशासाठी आहे? संस्कार केंद्र. संस्कार लक्षात घ्या. चित्राची किंवा आपल्याला त्या मूर्तीची पुरुषी पूजा करायची नाही बघा. चित्राच्या मूर्तीच्या पूजेबरोबर त्याचं चरित्र काय होतं बघा, ते आपण लक्षात घ्यायचं. ते आपण आचार केला तर काय अर्थाने आपण त्याची पूजक आहोत, खरे भक्त आहोत बघा, असं म्हणणं आपला स्वाभिमान वाटेल. म्हणून या पवित्र निमित्ताने म्हणजे प्रेम भक्तीबरोबर आपण टाळी अनुसारांचं आपल्या शेवटला छोटासा मला सांगणार आहे बाबा आपण या ठिकाणी, कारण आपली वेळ संपत झाली घेईन. लक्षात घ्या, तुमचाही संसार आहे, भगवान शंकराचा संसार आहे. बाबांनी काय सांगितलं बघा, स्त्रियांसाठी बाबांनी काय सांगितलं? पतीचा आदर. स्त्रियांनी नेहमी पतिराजाचा काय करायचा? आदर. म्हणजे काय? पती राजाला कधीच आर्य करायची भाषा करायची. बायांना नीट लक्षात, बायांनी नीट लक्ष झालं का? काय सांगितलं सांगा बरं, सांगा ना काय सांगितलं बाबांनी? शाबास. कधीही पती राजाला आरे भाजी भाषा करायची. पती यांना पतीचा आदर. लक्षात घ्या, नावाने सुद्धा हाक मारायची नाही बरं का. त्याची ओंकारेश्वर म्हणा का, ओंकारेश्वर महादेव म्हणून हाक मार, काय अडचण आहे का? आहे की किती देवाला आनंद होईल तिने. किंवा मुलाच्या नावाने हाक मारा, जेव्हा गणपती बाप्पांना हाक मारा. फार लक्षात काय बघा, संस्कार आपल्या भारतीय संस्कृती दिलेला आहे. पतीचा आदर, सेवेला साधन. म्हणून बायाने कोणाचं ऐकायचं माहितीये का? बायाने प्रथम लक्षात घ्या की कधी शेजारणीचा बायकांसुद्धा ऐकायचं नाही. बायाने कोणाचं ऐकायचं? पती राजाच्या घरच्यांचंच ऐकायचं. कोणाचं ऐकायचं? कारण तुमचा विवाह झालेला आहे,
काय ब्राह्मण वरागी साक्ष ठेवून तुम्ही कोणा समर्पण झालेले आहेत? पतिराजा समर्पण झाले. तुमचं पहिलं कुळ कोण होतं? बापाचं नाव, बापाचं तुमचं कुळ होतं बरोबर ना? पहिलं तुमचं आडनाव पहिलं काय होतं? बापाचं कुळ तुम्हाला पहिलं होतं, लक्षात घ्या. लग्न झाल्यानंतर तुमचं कुळ काय झालं? तुम्ही कोणत्या कुळात गेल्या? मग तुम्ही कोणाला समर्पण झाल्या? जन्मभर तुम्हाला कोणावर राहायचंय, मग कोणाचं ऐकलं पाहिजे? आणि म्हणून बघ लक्षात घ्या मुद्दा मायाने, मग कोणाचं ऐकायचं? पती राजाच्या घरच्यांचं ऐकायचं. इतर जर तुम्ही कोणाचं ऐकत बसल्या ना, तुमचा संसार कधीच नीट होणार. मग ज्या महिला आपल्या पतीराच्या घरचंच ऐकतील त्यांचा संसार अवघाची संसार कधी आनंद होत्या घरा बघू शकतो. आणि तिसरा बघा, पतीचा आदर, सेवेला सादर, भुकेल्याची कोणाला उपाशी ठेवायचं नाही. बाहेर जरी कोणी माणूस आला त्याला सुद्धा पोट भरून घरात घालायचं, तो घालायचं. कारण आपली संस्कृतीमध्ये अतिदेव भव. तिसरा म्हणलं काय सांगितलं? भुकेल्याची कदर. आणि शेवटी डोक्यावर आहे की तीच भारतीय टाळवा जर महिन्याचं नाव त्याला म्हणतात भारतीय नारी, की नारी नारी. मग बघा उदाहरण आपल्या समोर, आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण गेल्या? याच्या मागच्या कोण होत्या? प्रतिभाबाई पाटील. प्रतिभाताई पाटील. सांगा त्या कमीशी गेल्या होत्या का? उंच पदावर पोहोचलेल्या होत्या, मात्र त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी खाली आला का? का आला नाही? लक्षात घ्या. मॉडेल प्रतिभाताई लक्षात पाटील म्हणजे घ्या लक्षात. नीट मुद्दा लक्षात घ्यायचा आहे महिलांनी. म्हणून कोणाचा आचार विचार काय, कोणाचा आदर्श आपण बघा जीवनामध्ये ठेवा, हे जर कळलं नाही तर काहीच उपयोग लक्षात घ्या. आणि म्हणून माझ्या अभिषेकाच्या निमित्ताने महादेवाचे भजन, काही माझं भजन करूया आणि आपले या सांगलीकडे जाऊया. वरात करा सुंदर भजनी म्हणून उपस्थित वाटत आपण भजन म्हणून अगोदर वरात करा. करत्या रामाचं कोणा